नमस्कार. कोलाजच्या आजच्या एपिसोडमध्ये इन्सायडरवर आपल्याला जे पाहुणे आलेले आहेत ते ऑन्कोसर्जन आहेत. डॉक्टर आहेत आणि ऑन्कोसर्जन म्हणून त्यांनी गळ्यापासून ते पोट, छाती सगळ्या अवयवांचं सर्जरी करणं, म्हणजे ज्यांना कॅन्सर आहे किंवा कर्करोग आहे त्यांची सर्जरी करणं हे त्यांची त्यात ते निष्णात आहेत. ते रोबोटिक्स पण करतात. अमेरिकेत, जापानमध्ये त्यांनी याचं विशेष प्रशिक्षण घेतलेलं आहे. बोलताना या सगळ्या गोष्टी लक्षात येतीलच. पण या संदर्भातल्या कॅन्सर, कर्करोग, त्याच्या संदर्भातले ऑपरेशन्स याच्याबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात भीती तर आहेच, पण त्याहीपेक्षा नेमका निर्णय कसा घ्यायचा याबद्दल संभ्रम आहे आणि डॉक्टरांशी आपण नेमकं त्याच्यावरच आज बोलणार आहोत. डॉक्टर योगेन छेडा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. तुम्हाला डॉक्टर म्हणून कर्करोगाच्या संदर्भातल्या शस्त्रक्रियांमधले एवढ्या मोठे तज्ज्ञ म्हणून तुम्हाला त्याचं वेगळं दृश्य आणि त्याचं दुसरं पर्स्पेक्टिव्ह असतं. तुम्ही वेगळ्या प्रकारे पाहता. पण एक सामान्य माणसाला कर्करोग हा नावसुद्धा भीतीदायक वाटतं, की मला वाटतं थोडंसं कॅन्सरच आहे. असं जर डॉक्टर बोलले तर त्याला मीच का किंवा देव आठवतो म्हणजे तत्काळ. मला एक सांगा, की एवढ्या प्रकारच्या कर्करोगांची म्हणजे नावं आपल्याला आता माहीत झालेली आहेत. त्याचे अनेक स्टेजेस आहेत. त्याच्याबद्दल अनेक टेक्निकल वर्ड आहेत. परंतु नेमका कर्करोग ही गोष्ट डिफाईन करायची झाली तर एक सर्जन म्हणून आणि एक ऑन्को सर्जन म्हणून तुम्ही कशी कराल ती? कर्करोग म्हणजे शरीरातलं कुठलंही एखादं अवयव, त्याचे जे सेल असतात ते त्यांचं कंट्रोल, प्रत्येक सेलचं ग्रोथ फिक्स आहे की एवढे ते एवढं वाढायला पाहिजे. ते कंट्रोल जर त्यांनी सोडलं आणि अनकंट्रोल्ड ग्रोथ त्या फेजमध्ये ते एंटर झाले तर त्याला ते कर्करोग सांगण्यात येतं. पण त्याचा इन्फेक्शनची काय संबंध नाही, काही इन्फेक्शनमुळे हे कंट्रोल जातं आणि ते कॅन्सरचं स्वरूप बनतं. म्हणजे लिव्हरला हिपॅटायटिस बी झालं ओके. तर ते हळूहळू पुढे जाऊन त्यात सिरोसिस आणि त्यातून कॅन्सर तयार होतं. इन्फेक्शन असल्या अमुक आहेत ज्यात पुढे जाऊन लॉंग स्टँडिंग इन्फेक्शन राहिलं तर ते कॅन्सर करू शकतात. पण कॅन्सर हे इन्फेक्शन नाही, ते एखाद्या ऑर्गनच्या सेल्सचं कंट्रोल जेव्हा सुटतं त्या ह्यानी ते डेव्हलप होतं. पण त्यामुळेच त्याचं मूळ कारण हाताशी येत नाही, की एका माणसात कॅन्सर का होतो. मी दारूच पित नाही किंवा मी सिगरेटच ओढलो नाही पण मला झाला छातीचा, किंवा दुसरा म्हणतो की मी आयुष्यभर ओढलो पण मला नाही झालं. म्हणजे असं आपण बोलू नये की असं होतोच त्याने, पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लॉजिकली न पटणाऱ्या गोष्टी आहेत की ह्याच्या कारणामुळे हे झालं, तसं त्याचं स्पेसिफिक काही अगोदर सांगता येत नाही. म्हणजे कुठेही कुठल्याही सेलला शरीराच्या, इवन यू कॅन से हेअर, केस आहेत, केसाच्या रूट्सला पण कॅन्सर होतं. मोठ्या ऑर्गन आहेत त्यांना पण होतं. 20 वर्षाच्या लोकांना पण होतं, 80 वर्षांना पण होतं. कोणी स्मोकिंग केलं, दारू घेतली त्यांना होतं, नाही केलेल्यांना पण होतं. म्हणजे हाऊ डू वी डिसाईड की कोणाला होतंय आणि कोणाला नाही होतंय. प्रत्येक माणूस आहे त्याला एक जेनेटिक फ्रेमवर्क आहे. त्याची शरीर जे गाठलं गेले, बनलं गेले, तो एखादं जीन्स घेऊन आलेले. आयुष्यभर जे आपण करतो, काय खाल्लं, काय वागलं, बिहेवियर जे आहे, तुमचं जे फिजिकल कॉन्टॅक्ट्स आहेत, केमिकल इंटेक जे आहे, एव्हरीथिंग इज कन्सिडर्ड अन इन्सल्ट ऑन द सेम जेनेटिक फ्रेमवर्क. जर मी दारू रेग्युलरली 20-30 वर्ष पीत आहे जास्त प्रमाणात, तर इव्हेंच्युअली माझं जेनेटिक स्ट्रक्चर विल गिव्ह अप की आता मी हे मग ते किती वेगळं चांगलं असू दे. आता किती जेनेटिक स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे तर इट विल प्रिव्हेंट, ते रेजिस्ट करणार की काही चेंज व्हायला नको. एका पॉईंटवर जर ते गिव्हअप करतं तेव्हा तो सेल कंट्रोल सोडून देतो आणि अनकंट्रोल ग्रोथच्या फेजमध्ये जातं, तेव्हा ते कॅन्सरचं स्वरूप घेतं. काही कॅन्सर असे आहेत जे इन्फेक्शनच्या रिलेटेड आहेत. ते इन्फेक्शन क्युअर होत नाही, ते शरीरात एखाद्या सेलच्या आतमध्ये बसून राहतात आणि ते त्या सेलचं जीन्स चेंज करून टाकतात, ट्रान्सफॉर्म करतात
आणि तसलं मग मला असं multiple माहितीये की cells होतात. गालाला दातात चावून चावून इथे जखम झाली आणि त्याचं कॅन्सर मध्ये रूपांतर सो झालं. युजली ओरल कॅन्सर जे आहे ते तंबाखू, स्मोकिंग त्याची अशी रिलेटेड आहे. बट तिथे पण तोंडात पण कुठलंही इन्सल्ट म्हणजे एक शार्प टूथ आहे, दात तुमचा अर्ध तुटलेला आहे, हाफ टूथ आहे आणि ते कंटिन्युअस इरिटेट करत असतं, जिभेवर चावत असतं किंवा गालाला चावत असतं, तर तिथे पण लॉंग स्टँडिंग मग कॅन्सर होण्याची शक्यता आहे. तोंडातले इन्फेक्शन पण अमुक आहे जे खूप लॉंग स्टँडिंग झाल्यावर त्यात पण कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे प्रोलॉंग किंवा क्रॉनिक जखम ही- एव्हरी कॅन्सर इज अ प्रोसेस विच इज क्रॉनिक, लॉंग स्टँडिंग. ओव्हरनाईट कॅन्सर होत नाही. अनलाईक इन्फेक्शन जे म्हणतो आपण, ते काही ऑर्गॅनिझम आलं, बॉडी सिस्टम डिस्टर्ब झाली आणि इन्फेक्शन झालं. कॅन्सर हे एक क्रॉनिक इन्सल्ट आहे. म्हणजे तुमचं शरीर एक बांधलेलं जे आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्स्टंटली एका प्रकारचं एक ट्रॉमा देत आहात पर्सिस्टंटली फॉर इयर्स टुगेदर, देन इव्हेंच्युअली तुमचं जे स्ट्रक्चर आहे ते त्याला रेझिस्ट करू शकत नाही आणि ते एका फेजमध्ये पुढे जातं. त्यानंतर एकदा ते तयार झालं की वी स्टार्ट डिस्कसिंग की ग्रेड काय आहे आणि स्टेज काय आहे. पण चालू व्हायच्या आधी हे सगळं प्रोसेस बऱ्या वर्ष चालत असतो बिफोर यू स्टार्ट डेव्हलपिंग सिम्पटम्स. पण मग तेव्हा त्या चालू असताना तुम्हाला कळू शकतं का जर पेशंट तुमच्याकडे आला तर? तर आधी होण्याच्या आधी जर काही डिटेक्ट करायचं असेल तर वी कॉल इट ॲज कॅन्सर स्क्रीनिंग. स्क्रीनिंग म्हणजे नॉर्मल पेशंट आहे ज्यांना कॅन्सर झालेलं नाही आहे, पण ते कुठल्याही प्रकारचं इन्सल्ट आहे त्यांना, जसं स्मोकिंग करतात, तर त्यांना आम्ही रेग्युलरली येऊन बोलवून काउन्सिलिंग, रेग्युलरली चेकअप, हेल्थ चेकअप्स करतो की अजून तयार झालेलं नाही. वी काउन्सिल देम की तुम्ही हे बंद करा, ह्या पदार्थांनी तुम्हाला पुढे होण्याची शक्यता आहे. सो दॅट इज वेअर दिस इज द बेस्ट फॉर्म ऑफ ट्रीटमेंट. कॅन्सर स्क्रीनिंग अँड अर्ली डिटेक्शन, त्यासाठी कॅम्प ऑर्गनाईज करण्यात येतात. ते टार्गेट पॉप्युलेशन की आता हे स्मोकरची कॅटेगरी आहे, दे आर प्रोन की त्यांना होणार. आता हे तर स्मोकिंग रिलेटेड आहे. काही लोकांना आतड्यांचं कॅन्सर होतं, त्यात स्मोकिंगचा रोल नाही आहे. त्यांना पॉलिप म्हणजे एखादं आउटग्रोथ, बरं. ते आतड्यात चालू होतात. म्हणजे आपल्याकडे अजून तेवढं स्ट्रिंजेंट म्हणजे तेवढं स्ट्रिक्ट कोलोनोस्कोपी आत दुर्बीण टाकून बघण्याची तेवढी गाईडलाईन्स फर्म नाही. अमेरिकेत 40 वर्षानंतर प्रत्येकाला कोलोनोस्कोपी कंपल्सरी आहे. आपल्याकडे काही नाही असं. गाईडलाईन आहाराशी आहे, संबंधित आहे का? गाईडलाईन आहेत, अच्छा. बट इट इज नॉट बिंग रिलिजियसली फॉलोड. कसं आहे हो. की थोडं आपलं मेंटॅलिटीचं पण आहे. वी डोंट टेक थिंग्स सिरियसली. नाव देर इज अ लॉट ऑफ अवेअरनेस. मग दात दुखल्याशिवाय डॉक्टरकडे जात नाही आपण. दॅट इज द प्रॉब्लेम. अँड इफ वी प्रमोट की नाही हे आधी करून घ्या, सगळे करणार तसं पण नाही आहे. आम्ही सांगणार की नाही 40+ यू शुड अंडरगो. आय एम 42, मी माझं कोलोनोस्कोपी केलेलं आहे. बिकॉज आय नो की दिस एकदा झालं देन टू कंट्रोल इज नॉट सो इझी. प्रिव्हेन्शन इज द बेस्ट ट्रीटमेंट. म्हणजे तुम्ही आधी व्हायच्या आधी सगळं प्रिकॉशन करून घ्या. हे खाल्ल्याने होण्याची शक्यता आहे, अवॉइड करा. ह्या गोष्टी एका वयानंतर रेग्युलरली चेक करायचे आहे, ते करून घ्या. एकदा झालं त्यानंतर जे चालू होतंय ते त्याचं स्टेज आणि त्याप्रमाणे स्टेजप्रमाणेचं ट्रीटमेंट आहे. ट्रीटमेंट केल्यानंतर पण वन्स यू हॅव कम्प्लिटेड ट्रीटमेंट डझंट मीन यू आर क्युअर्ड. त्यानंतर इट कम्स अ पिरियड ऑफ सर्व्हिलन्स. म्हणजे आम्ही तुम्हाला एका ऑब्झर्वेशनमध्ये ठेवतोय. अमुक वर्ष गेल्यानंतर पण, ट्रीटमेंट संपल्यानंतर पण यू हॅव टू बी अंडर सर्व्हिलन्स. आणि ते क्लिअर ते आलं, कधी रिअकर होऊ शकतं? सो टेंडेन्सी इज मॅक्सिमम की परत येण्याची शक्यता इनिशियल 2 इयर्समध्ये सर्वात जास्त आहे. जसं जसं ते वय पुढे जात राहतं, ट्रीटमेंट कंप्लीट केल्यानंतर 1 वर्ष आम्ही स्कॅन करून बघणार सगळं क्लिअर आहे, 2 वर्ष, 5 वर्ष एकदा संपले की द पॉसिबिलिटी इज मिनिमल. म्हणजे सर्वात कमी क्षमता त्या आलेल्या कॅन्सरची आता परत येण्याची उरलेली असते. पण म्हणजे आता दुसरा एक त्यातला मुद्दा असा आहे की तुम्ही जसं सांगितलं की काही टेस्ट कराव्या आणि तिथे प्री कॅन्सरस स्टेज असं काही म्हटलं जातं. जसं प्री डायबिटिक म्हणजे आपल्याला माहिती की ह्या रेंजमध्ये शुगर असेल तर प्री डायबिटिक आहे. पण प्री कॅन्सरस म्हणजे काय? प्री कॅन्सरस म्हणजे आता मी म्हटलं तुम्हाला आतडीचं कॅन्सर डायरेक्ट असं कॅन्सर स्वरूप घेऊन बाहेर येत नाही. त्याच्या आधी काही स्टेजेस आहेत. नॉर्मल एक तुमचं आतडी आहे, त्याला एक कव्हरिंग आहे,
त्यातून पॉलिपसारखं एक फ्लावरसारखं ते बाहेर पडतं. मग ते बऱ्या वर्षपर्यंत ते तसं राहतं. दॅट पॉलिप इज सर्टेन पॉलिप्स, ज्याला आम्ही विल्लस एडिनोमा, त्या एडिनोमाच्या जे कॅटेगरी आहे ते कार्सिनोमा इज व्हॉट वी कॉल ॲज कॅन्सर. तर ते स्टेज जायच्या आधी जे प्री कॅन्सरस जे आम्ही म्हणतो इज अन एडिनोमा. सगळ्या ऑर्गनमध्ये तसल्या फेजिस असतात, पण त्यासाठी चाचणी करून ते डिटेक्ट करून बघणं गरजेचं आहे की वेदर दे आर इन प्री कॅन्सरस स्टेज. प्री कॅन्सरस स्टेज तेव्हा डेव्हलप होतं जेव्हा तुम्ही नॉर्मल स्ट्रक्चरवर काही प्रकारचं कंटिन्युअस एका प्रकारचं इन्सल्ट, म्हणजे आता मी स्मोकिंग करतोय किंवा आतड्याचं आपण तेच ऑइल रिपीटेडली यूज करतोय, एखादं ऑइल वापरतोय, त्यातच तुम्ही भजी करून खाल्ली, दुसऱ्या दिवशी तोच ऑइल ठेवले, परत त्याला यूज केले, सो द सॅच्युरेटेड फॅट कंटेंट ऑफ दॅट ऑइल गोज ऑन इन्क्रीजिंग. पण मला एक सांगा, तुम्ही स्वतः पोटासंदर्भातल्या कॅन्सरचे सगळ्यात जास्त ऑपरेशन्स करता. जे तुम्ही आपण आत्ता बोललो कोलोनोस्कॉपी संदर्भात, त्या विशिष्ट प्रकारच्या आहार गटामध्ये या प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते आणि या उलट या प्रकारचा आहार घेणाऱ्यांची कमी असते, असं काही आहे का? काही नाही, सर्टेन फूड प्रोडक्ट्स जसं रेड मीट आहे ते इट इज अ नोन कार्सिनोजिन. की रेड मीटचं सेवन जास्त केलं किंवा तुम्ही ऑइल जे आहे, इफ इट इज सॅच्युरेटेड फॅट म्हणजे तुम्ही आता तेच ऑइल रिपीटेडली बॉईल केलं, परत ते म्हणजे ठेवलं. भज्याच्या दुकानात करतात. आणि तेच दॅट इज वाय दे से, आपण कॉमन तेवढं डिटेलमध्ये जात नाही, सगळ्यांना बाहेरचं खाऊ नका एवढंच सांगतो. हा, त्याला कळत नाही की कशासाठी सांगतो. सिम्प्लिफाईड वे वी से की बाहेरचं घेऊ नका, वॉट एव्हर यू ईट फ्रेश घ्यायचं, घरातलं खा. म्हणजे दीज आर डिफरंट वेज ऑफ सेईंग, वी डोंट गो इन टू डिटेल्स, बट की तुम्ही फ्रेश बनवून घरी खायचं. जेवढं कॉम्प्लेक्स फूड होते, एस्पेशली आता जे वेस्टर्नायझेशन झाले, एव्हरी एरिया हॅज इट्स ओन जेनेटिक्स. एशियन पॉप्युलेशनचं वेगळे, अमेरिकन पॉप्युलेशनचं वेगळे, त्यांचं आहार आता आपण फॉलो करायला लागलोय, तेव्हापासून आपले प्रॉब्लेम्स दीज incidences of cancer are increasing rampantly. म्हणजे our genetic structure is not meant for that. We are more like herbivores, की आपण हे सिम्पल रादर दॅन कॉम्प्लेक्स एकदम साधं आहार खाणारी लोक आहात. ह्या सगळ्या जे चेंजेस आले आहेत की फॅट इंटेक, चीज इंटेक, ह्या असं नाही आहे की दे आर कार्सिनोजेन्स, पण अनकंट्रोल तुम्ही रेग्युलरली तेच खाणार तर युअर बॉडी इज नॉट मेंट फॉर दोज काइंड ऑफ डाएट. तर ते इव्हेंच्युअली मग ह्या प्रमाणात पॉलिप होतात. पॉलिप मग ते बऱ्याच वर्ष राहतात. दॅट इज वाय वी से की तुम्ही 40 वर्ष झालं की एकदा कोलोनोस्कोपी करा, ते त्या स्टेजला डिटेक्ट झाले ते कट करून काढून टाका. सो यू आर नॉट लिव्हिंग बिहाइंड. इव्हेंच्युअली देन यू हॅव टू ब्रिंग द लाईफस्टाईल चेंजेस आणणं गरजेचंच आहे, पण गोईंग टुवर्ड्स कॅन्सरचं जे मार्ग आहे ते ॲटलिस्ट तिथून ब्लॉक होते. आता या सगळ्या प्रवासामध्ये सर्जनचा जो रोल आहे, म्हणजे डायग्नोसिस हा एक भाग झाला, त्याला मेडिसिन, फिजिशियननी त्याला मेडिसिन आणि हे करणं एक वेगळा भाग झाला. सर्जनचा रोल केव्हा येतो त्याच्यामध्ये? किंवा तुम्ही तर इथून इथपर्यंत सगळ्या सर्जरीज कॅन्सरशी संबंधित केलेल्या आहेत, तर सर्जनचा नेमका रोल कधी येतो? म्हणजे कॅन्सरचं जे ट्रीटमेंट आहे त्यातले प्रॉमिनंट कोण कोण लोक आहेत ते समजणं आधी गरजेचं आहे. एक आहे कॅन्सरचं जे सर्जन, दुसरं आहे किमो देणारे डॉक्टर, ज्यांना आम्ही मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, सर्जन असतात त्यांना सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, आणि द थर्ड फॅकल्टी जे आहे दॅट इज रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट. दीज आर 3 मेन पिलर्स ऑफ ट्रीटमेंट, आणि एकाचं निर्णय फायनल नाही हे समजणं गरजेचं आहे. इट इज अ ट्युमर बोर्ड. तुम्हाला तिघे लागणार आहे. कुठलंही ट्रीटमेंट फायनल प्रोटोकॉल आणि प्लॅनिंग कुठल्याही कॅन्सरबद्दल करायचं आलं म्हणजे ह्या तिघांचं इन्व्हॉल्वमेंट गरजेचं आहे. म्हणजे आता तुम्ही सर्जन आहात तर तुमच्याबरोबर 2 जणांची एक टीम आता कायम. अज्युम करा की एका माणसाला कॅन्सर झाले, त्याला माहीत नाही आहे की त्याला कॅन्सर सर्जनला दाखवायचं आहे की मेडिकल ऑन्कोलॉजिस्टला दाखवायचं. ही मे अप्रोच एनीवन ॲज पर द रेकमेंडेशन्स प्रोव्हाइडेड टू हिम, की नाही तुम्ही अमुक तमुक त्यांना जाऊन भेटा. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फर्स्ट कॉन्टॅक्ट फिजिशियन, ज्यांना त्यांनी पहिल्यांदा भेटले, की ही ऑर्गनाइज अ ट्युमर बोर्ड, सगळ्यांना घेऊन बसून सगळ्यांचं फायनल एक मत घेऊन पुढचं नक्की करायचं. आणि ह्या तिघात सर्वात इम्पॉर्टंट इज कॅन्सर सर्जन.
किमोथेरपी, त्याचे जे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहे किंवा रेडिएशन थेरपीज, दीज आर नॉट क्युरेटिव्ह मोडॅलिटीज. म्हणजे मी हे सांगायचा अर्थ आहे की कॅन्सरची जर किमो घेतली म्हणजे कॅन्सर क्युअर होणार, तसं नाही आहे. मोस्ट ऑफ द कॅन्सर्स इव्हेंच्युअली विल रिक्वायर सर्जरी. आयदर पहिल्या स्टेजमध्ये असेल तर पहिली सर्जरी होणार, पुढच्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर किमो किंवा रेडिएशन किंवा कॉम्बिनेशन ऑफ किमो रेडिएशन त्याला कमी करून त्यानंतर सर्जरी येणार. सो द बॅकबोन ऑफ युअर ट्रीटमेंट रिमेन्स विथ द कॅन्सर सर्जन, बट द मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट अँड रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट ह्यांचं रोल इक्वल आहे प्लॅनिंग आणि प्रोटोकॉल तयार करण्यात. म्हणजे कुठलंही एखादं कॅन्सर, समजा मी म्हटलं की ब्रेस्टमध्ये गाठ तयार झाली, त्या गेल्या एखाद्या डॉक्टरकडे. आता ते त्यांना किमोचे डॉक्टर असतील तर ते जे नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन्स आहे, एक बायोप्सी जे कंपल्सरी आहे, कुठल्याही कॅन्सरचा आम्ही ट्रीटमेंट करण्याच्या आधी बायोप्सी करून कन्फर्म करतो. सेकंड आहे स्टेज बघण्यासाठी की पहिल्या स्टेजमध्ये आहे की चौथ्या स्टेजमध्ये आहे, दुसऱ्या किंवा तिसऱ्या, असं 4 स्टेज असतात. त्यासाठी पेट स्कॅन. आता पेट स्कॅन आणि बायोप्सी ह्या 2 रिपोर्टवर नक्की होतं की ह्यांना अमुक टाईपचं कॅन्सर आहे आणि अमुक स्टेजमधला कॅन्सर आहे. आता ते पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजचं असेल तर ते डायरेक्ट सर्जरीला जातं. सर्जरी करून ते काढण्यात येतं ॲज पर द डिफाईन्ड प्रोटोकॉल की एवढं कॅन्सर ह्या प्रमाणाचं ह्या स्टेजमध्ये असेल तर ह्या गोष्टी काढायच्या आहेत. ते काढून ते टेस्टिंगला जातं. त्याचं एक फायनल रिपोर्ट तयार होतं. त्या रिपोर्टवर खूप गोष्टी अवलंबून आहे. जे रिपोर्ट असतं त्याला आम्ही हिस्टोपॅथॉलॉजी असं नाव देतो की हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट दॅट इज द बॅकबोन ऑफ ऑल ट्रीटमेंट. पहिल्या स्टेजमध्ये जरी झालं डिटेक्ट, त्यांची सर्जरी झाली, ब्रेस्ट अज्युम की ब्रेस्टमध्ये गाठ आली, ब्रेस्टच्या त्या भागाचा एरिया व्यवस्थित प्रमाणाने काढण्यात आलं, रिपोर्ट आणि ते तुकडे सगळे देतात ते, त्याला दॅट इज द हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट. आणि काकेतल्या गाठी काढल्या, त्याचं एक रिपोर्ट तयार होतं. त्या रिपोर्टवर अवलंबून आहे की आता पुढे काही ट्रीटमेंट घ्यायची आहे. इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ किमोथेरपी, इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ रेडिएशन थेरपी, इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ टार्गेटेड थेरपी ऑर इम्युनोथेरपी. तर ते त्या रिपोर्टवर अवलंबून असतं की आता पुढे काही, आणि इथे सगळ्यांचं रोल येतं. म्हणजे एका माणसाचं रोल आहे असं नाही आहे. फक्त कॅन्सर सर्जन ही इज नॉट द होल सोल. त्याचं किमोच्या डॉक्टरांबरोबर आणि रेडिएशनच्या डॉक्टर, एव्हरीबडी वर्क्स इन टीम अँड इट इज ऑलवेज इन ग्रुप. पण मला एक सांगा अजून एक, की तुम्ही सर्जन आहात, तुम्ही सर्जरी केल्यावर किमो आणि रेडिओथेरपीची गरज नाही पडली असे पण कॅन्सर असू शकतात? हां, सगळ्या कॅन्सरला लागत नाही. जर कुठलं कॅन्सर डिटेक्ट झालं पहिल्या स्टेजमध्ये आणि ते सर्जरीने क्लिअर होणार असेल तर ते फक्त सर्जरी करून आम्ही त्या पेशंटला फक्त सर्व्हिलन्सवर रेग्युलर चेकअपवर ठेवून देतो. बऱ्याच ट्यूमर असे आहेत ज्यांच्यात किमो इफेक्टिव्हच नाही आहे. हो. आणि असल्या उदाहरणार्थ आता आम्ही किडनीमध्ये ओरिजिन झालेलं किडनीचं ट्यूमर आहे, तर त्याला काहीही किमो द्यायची गरज नाही आहे. त्याला सर्जरी करून किडनी वाचवता आली तर वाचवून घ्या, किडनी पूर्ण काढायची गरज पडते तर किडनी पूर्ण काढून घ्या आणि कीप दॅट पेशंट अंडर ऑब्झर्वेशन. तर तसल्या कॅन्सरला आम्ही किमो वगैरे सजेस्ट करत नाही. ब्रेस्टचे आहे, ओव्हरीचे आहे, दे आर व्हेरी किमो सेन्सिटिव्ह. एस्पेशली ओव्हरी, जे अंडकोश जे म्हणतो फिमेलमध्ये जे ओव्हरीज असतात, त्या कॅन्सर अनफॉर्च्युनेटली लेट पण डिटेक्ट होतात. तर तसल्या केसेसमध्ये आम्ही आधी किमो देऊन त्याला आम्ही डाऊन स्टेज, म्हणजे एखादं डिटेक्ट झालं, 3rd स्टेजमध्ये डिटेक्ट झालं, पेट स्कॅन केलं, ओव्हरीमध्ये दिसून आलं, पोटात लहान लहान स्पॉट्स पण पिकअप झाले स्कॅनवर, तर आधी किमो द्या, त्याला कमी करा, श्रिंक झाल्यावर सर्जरीला घ्या. सो बिहेवियर ऑफ द डिसीज डिपेंड्स ऑन द ऑर्गन ऑफ ओरिजिन. तर मूळ कुठे आहे त्याप्रमाणे त्याचा स्वभाव एक निर्माण होतं, त्याची पसरण्याची क्षमता नक्की होते, त्याचं पसरण्याचा मार्ग डिसाईड होतं आणि त्यावर सगळं ट्रीटमेंट पण डिसाईड होतं. मी पुढचं प्रश्न म्हणजे या संदर्भातला मला एक प्रश्न आहे तो विचारण्याअगोदर एक विचारतो की तुम्हाला स्वतःला हे अत्यंत कुशलता, गुंतागुंत आणि बौद्धिक क्षमता ज्याला प्रचंड लागते, असं ऑन्कोसर्जन व्हावं असं का वाटलं? तुमच्या घरात कोणी होतं का तुम्ही? माय फादर त्यांना डिटेक्ट झालेलं. अच्छा, म्हणजे ती डॉक्टर नव्हती, त्यांना कॅन्सर. नॉर्मल कॉमन मॅन, एक साध्या किराण्याच्या दुकानात ते कामं करायचे. त्यांना स्वरपेटी लॅरिंग्स जे म्हणतो त्याचं एकदा डेव्हलप झालं.
त्यांना जेव्हा हे सगळं डिटेक्ट झालं तेव्हा आम्ही सगळ्या डॉक्टरांना मुंबईमध्ये संपर्क केवढे होता तुम्ही, म्हणजे काय? ॲट दॅट टाइम आय वॉज 26. अच्छा, हां तुम्ही डॉक्टर झालेला तुम्ही? हां मी म्हणजे त्यावेळी आय वॉज डुईंग जनरल सर्जरी, फर्स्ट इयरमध्ये होतो. आणि हे सगळं पिकअप झालं तर त्या संदर्भातल्या सगळ्या डॉक्टरांना भेटून आधी किमो आणि रेडिएशन देऊन ते कंट्रोल केलं. पण ते 2 वर्षांनी परत ते आलं आणि ते मेंदूच्या खालच्या भागात आलं, वेअर वी वर क्लिअरली टोल्ड की आता ह्याला क्युअर नाही आहे. त्यावेळी वी डिसाइडेड की पुढे आता पॅलिएशन म्हणजे काहीही ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट न करता इव्हेंच्युअली घरी त्यांना आम्ही ठेवलं. बट दॅट प्रोसेस जे 2 वर्ष 3 वर्ष जे त्यांच्याकडे मी बघितलं आणि त्यांचं जे इम्पॅक्ट एका माणसावरच नाही पण त्यांच्या फॅमिलीवर आणि समाजावर आणि रिलेशन्सवर आणि सोसायटीवर कशाप्रमाणे ते एस्कलेट होतं, दॅट मेड मी एंटर इन टू ऑन्कॉलॉजी. आय वॉज इन अ पोझिशन की मी MS करतोय आणि पुढचं जे एज्युकेशन सुपर स्पेशलायझेशन कशात करायचं हे ठरवायचं होतं. तर इनिशियली माझं इंटेंट नव्हतं. आय वॉज ऑलवेज ऑफ द ओपिनियन की मी प्लास्टिक सर्जरी करणार MCH. बट MCH इन प्लास्टिक. बट जे घडलं त्या 2-3 वर्षात घरात आणि सगळ्यांचं वातावरण जसं चेंज झालं, सो आय वॉज नॉट रेडी टू एक्सेप्ट की ह्या सगळ्या चेंजेस. देन आय डिसाइडेड की नाही मला हेच करायचं आणि द प्रोसेस इज नॉट इझी. तुम्हाला सेंट्रल एंट्रन्स एक्झामिनेशन असतं ते द्यावं लागतं. त्यावेळी सीट्स बऱ्यापैकी कमी होत्या. 2008चं आहे हे. तुम्ही ऑलमोस्ट दोन्ही सगळीकडे सिलेक्ट झाला होता. हां, सो आय वॉज रिजेक्टेड ट्वाईस. 2008 पहिल्या एक्झाममध्ये आय वॉज रँक 35, 4च सीट असतात. तर मला त्यावेळी प्लास्टिक सर्जरी केम बॅक होम, नाही करायचं आहे. अगेन 2009 आय वॉज रँक 14, अगेन नो. 35 वरनं 14 पर्यंत आणलं. हां आणलं. बट 2010 आय वॉज रँक 1. सो बट इट टूक अ लॉट ऑफ हार्ड वर्क. बट आय थिंक यू शुड बी प्रिपेअर्ड की जर काही तुम्हाला स्वतःचं करायचं अशी इच्छा असेल तर. पण इथे MCH केल्यावर तुम्ही US ला गेले. रोबोटिक्स 3 इयर्सचं जे MCH इज अ सर्जिकल ट्रेनिंग प्रोग्राम. हे खूप गरजेचं आहे समजणं की आपण जेव्हा एका डॉक्टरकडे जातो तेव्हा त्या डॉक्टरचं बॅकग्राऊंड एज्युकेशन काय आहे आणि ते कुठून आहे. इनिशियली आधी जे पूर्वी होतं त्यावेळी एव्हरीथिंग वॉज नॉट स्ट्रीमलाईन. शिक्षण हे प्रोग्रॅम नव्हतं. करायचे लोक तेव्हा त्यावेळी एवढं एज्युकेशन एवढं डेटा पण नव्हतं. आता प्रत्येक कॅन्सरचं प्रत्येक ऑर्गनचं प्रत्येक डॉक्टर पण वेगळं झाले. आता मी सुपर स्पेशलायझरला डिव्हिजन ऑफ सुपर स्पेशालिटी हॅज नाव सब डिवायडेड इंटू सब स्पेशालिटीज, ऑर्गन स्पेसिफिक झाले. तर ते प्रोसेस जे लर्निंगचं 3 वर्ष कंप्लीट केलं, विच इज MCH इन सर्जिकल ऑन्कॉलॉजी. त्यानंतर आय वेंट टू इन्स्टिट्यूट स्पॉन्सर्ड फेलोशिप होती फॉर रोबोटिक ट्रेनिंग ॲट US. तर ते रोझवेल पार्क कॅन्सर इन्स्टिट्यूट, बफेलो, न्यूयॉर्क स्टेट. तिथे 6 मंथची रोबोटिक ट्रेनिंग आणि त्यानंतर आय वेंट टू टोकियो नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, तिथे फॉर लॅप्रोस्कोपी. अँड दॅट डिसाइडेड माय लाईफ की मला ह्या सिलेक्टिव्ह सबसेट की कॅन्सरचं ऑपरेशन दुर्बीनने मायक्रोस्कोपिक पद्धतीने उघडल्याशिवाय कसं करायचं. दॅट ट्रेनिंग, दॅट एक्सपिरियन्स ग्रॅज्युअली टूक 1 decade टू मास्टर दो स्किल्स. आणि आता वी डू रेग्युलरली ऑल. पण त्यामुळे तुम्ही अनेक अवयवांवर काम करू शकला. फक्त एका अवयवावर अन्ननळी आहे, फूड पाईप जे म्हणतो, त्याचे कॅन्सर ओपन केल्याशिवाय ते करणं. आतड्यांचे कॅन्सर, आतडीचं भाग जेवढं काढायचं, जे आम्ही ओपनमध्ये ट्रेन झालो त्याच रेप्लिकेट तसंच तेवढंच चांगलं विदाऊट ओपनिंग शस्त्रक्रियानी ते सगळं सेपरेट करून एका स्मॉल इन्सिजनमधून ते सगळं बाहेर आणणं आणि परत जॉईन करणं. दॅट इज द स्पेशल आर्ट विच यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ. आम्ही अन्नळीचं करतो, स्वादुपिंड पॅनक्रियाचं पण करतो, स्टमक जठरचं करतो, लहान आतडी, मोठी आतडी, इंटेस्टाईन, कोलॉन, युट्रस, ह्या सगळ्या भागांचं विदाऊट ओपनिंग मायक्रोस्कोपिक लॅप्रोस्कोपी जे म्हणतो. इसोफेगसचं पण करतो, इसोफेगस, अन्ननलिका. पण मला यातला सगळ्यात महत्त्वाचा कंपोनंट हा आहे की तुम्ही स्टेज 1 टू स्टेज 4 असं कॅन्सर. सर्वात महत्त्वाचं आहे पहिलं कॅन्सर ऑर्गन ऑफ ओरिजिन काय.
सगळ्या ओरिजिन ज्या ऑर्गनला आहे त्याप्रमाणे बिहेवियर वेगळं आहे. एकाचं ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि एकाला ओव्हरी कॅन्सर आहे, तर त्याचं स्वरूप, त्याची लाईफ, त्याचं प्रोग्रेशन, त्याचं स्टेज सगळं ते बिहेव वेगळं करणार आहे. आपल्याला कोणाला वाटतं हे माझे नातेवाईक आहे, त्यांना 2 वर्षात सगळं क्लिअर झालं, आता त्यांना काही त्रास नाही, आणि दुसरे त्यांना 6 महिन्यात ते वारले. हे बिहेवियर का डिफरंट आहे? कारण ते ऑर्गन जिथून ओरिजिनेट झाले, पॅनक्रियास डिटेक्ट होत नाही. बाय द टाइम यू डिटेक्ट, इट इज ऑलरेडी इन स्टेज 4. तसल्या परिस्थितीत ट्रीटमेंट ऑप्शन्स आर लिमिटेड ऑप्शन्समध्ये तुम्ही सर्वायवल लिमिट करून घेताय. तर ते डिटेक्ट लवकर झाले, पूर्ण ट्रीटमेंट झाल्या, दो इट रिक्वायर्ड मल्टीमोडॅलिटी. फक्त एकाचं रोल नाही, त्यात सर्जरीचा रोल आहे, किमोचं पण रोल आहे, रेडिएशनचं पण रोल आहे. सगळ्यांनी मिळून ते सगळं क्लिअर केलं आहे अँड इट इज पोस्ट 4 इयर्स 5 इयर्स आता ते सगळं कंट्रोल. म्हणजे कुठल्या ऑर्गनमध्ये ते आधी ओरिजिनेट झाले ते पहिलं महत्त्वाचं. सेकंड, ते कुठल्या स्टेजवर आहे स्टेज कशी ठरवता? ते आम्ही स्कॅन करतो. एक PET पेट स्कॅन म्हणून असतं, त्यावर अवलंबून आहे की फक्त जिथे चालू झाले तिथल्या भागात आहे, किंवा तिथून ते दुसऱ्या अवयवावर गेलेलं आहे, की शरीराच्या दुसऱ्या भागात जास्त पण डायरेक्ट. पसरणं हा त्याचा गुण आहे का? प्रत्येक कॅन्सर आपल्या क्षमते, त्याला कंट्रोल नाही आहे. तुमचं शरीर एखादं, मला नखं वाढली एका पॉईंटनंतर मी कापून टाकतो. दे डू नॉट फॉलो एनी रूल. ते तिथे वाढणार, तिथे वाढत जाणार, वाढत वाढत खूप मोठे पण होणार. ते तिथून रक्तात पसरणार, रक्तातून ते दुसऱ्या भागात जाऊन बसणार, ज्याचं त्याचं आणि दुसऱ्या भागाचा संबंध नाही आहे. मग जिथे जाऊन ते बसले तिथे पण ते मोठे होत राहणार. जेव्हा ते आपल्या ओरिजिनल ऑर्गनला सोडून दुसऱ्या कुठल्या ऑर्गन सिस्टममध्ये जाऊन बसतात, ज्याचं ह्या ओरिजिनला रिलेशन नाही आहे, तेव्हा आम्ही त्याला स्टेज 4 म्हणतो. हो, म्हणजे आणि- तुम्हाला अनेक ठिकाणी काम हां. करायचंय, म्हणजे किंवा काम करू शकत नाही असं. या दॅट इज व्हॉट इज द लास्ट स्टेज. पण असं नाही आहे की स्टेज 4 बऱ्या कॅन्सरमध्ये इज नॉट क्युरेबल. तर त्यावेळी कन्सेप्ट येतं की पुढचं जे ट्रीटमेंट जर क्युअर नाही देणार आहे, तर मग केअरवर फोकस करा. दॅट इज पॅलिएटिव्ह केअर किंवा सपोर्टिव्ह केअर, किंवा त्यांना पण मग अशा वेळेला पेशंट ऍक्टिव्ह राहत नाही. हां, म्हणजे बाय द टाईम त्या स्टेजवर ते आले, तर त्यांना डेफिनेटली क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची बऱ्यापैकी खाली गेलेली असते. पेन जास्त असतं, त्रास जास्त आहे. तर त्या त्रास त्यांना कसं कमी करता येतं, तेच ट्रीटमेंटचा उद्देश असतं. त्याच्या पुढे त्यांचं आयुष्य हे महत्त्वाचं नाही आहे. जे आयुष्य आहे, बिकॉज इट इज इन त्याच्या क्वालिटी ऑफ लाईफ इज इम्पॉर्टंट. क्वालिटी ऑफ लाईफ, की आता जेवढं पण वेळ असेल, कारण ट्रीटमेंट दिलं जरी तरी हे पूर्ण क्लिअर नाही होणार. म्हणजे आयुष्य वाढवण्याची क्षमता ट्रीटमेंटमध्ये आता राहिलेली नाही आहे. तर त्यांना जेवढं पण आयुष्य असेल तेवढं विना त्रासाचं, सो फोकस ऑन हिज क्वालिटी ऑफ लाईफ, की त्यांची क्वालिटी जेवढी पण आहे ती चांगली होऊ शकते, तेवढं ट्रीटमेंटवर फोकस करा. पण कधी कधी असं होतं डॉक्टर की असे पेशंट, म्हणजे मला पण माहिती आहेत की म्हणजे मला काय ज्ञानी माणूस म्हणून माहीत नाही, समाजात राहतो तर माहिती आहे की एकदम हेल्दी दिसणारा ओके मनुष्य वेगळ्या टेस्टला गेला आणि त्याला अचानक डिटेक्ट झालं तर कॅन्सर होता किंवा लिव्हरचा होता, आणि 6 महिन्यात ते गेलेच. म्हणजे असं खूपदा झालेलं आहे. तर अशा वेळेला काय, म्हणजे त्या माणसाचं बॅड लक म्हणण्यापेक्षा दुसरं काय म्हणू शकतो आपण? नाही, असं बॅड लक म्हणजे कसं आहे, काही ऑर्गन्स जे आहे तिथे प्रोसेस चालू झाली, ते पिकअप होत नाही. जसं मी म्हटलं, पॅनक्रियास जे आहे ते बॉडीच्या एकदम पाठीमागच्या भागात आहे. त्याचं रुटीन जेवणाचं जे मार्ग आहे, खाल्लं प्याल्लं, त्यात कुठेही संपर्क येत नाही. जोपर्यंत तो कॅन्सर दुसरीकडे पसरत नाही, लिव्हरमध्ये जात नाही, ते सिम्पटम्स देत नाही. ऑलरेडी जर ते लिव्हरला गेले तर ते स्टेज 4 आहे. म्हणजे जे आपण असं म्हणतो की नाही एकदम बरा होता आणि आता सडनली, दॅट इज बिकॉज ऑफ द फेलियर टू पिक देम अर्ली, की आम्ही लवकर त्या गोष्टी डिटेक्ट करू शकत नाही. म्हणून ॲट द टाइम ऑफ प्रेझेंटेशन दे आर ऑलरेडी इन स्टेज 4. बट दॅट इज बॅड लक ना, म्हणजे शिअर बॅड लक. म्हणजे त्याच्यात काय रोज जाऊन काय माणूस चेक करणार? डेफिनेटली रोज जाऊन चेक करणं शक्य नाही आहे. आणि फॉर सच रेअर डिसीजेस वी डोंट हॅव एनी स्क्रीनिंग प्रोटोकॉल्स. जे कॉमन डिसीज आहे त्यांना आम्ही स्क्रीनिंगच्या मार्गात टाकलेलं आहे की नाही, हे 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 करून घ्या. पण रेअर जे असतात त्यांना स्क्रीनिंग म्हणून काहीही आमच्याकडे पर्याय सध्या नाही. दुसरा एक मुद्दा असा आहे की कॅन्सरला ट्रीटमेंट म्हणून जी केमोथेरपी दिली जाते डॉक्टर,
त्यानेच जास्त लोक घायाळ झालेले दिसतात. म्हणजे जास्त माणसं कॅन्सर एवढीच केमोला घाबरतात. आणि याचं कारण दुसऱ्या माणसांना ज्यांना केमोथेरपी ज्यांनी घेतलेली आहे, जे सायकल्स असतात, तर त्यांची डिटॉरिएट ज्या पद्धतीने होत जातात, त्यांचं देखणेपण, त्यांचं सौंदर्य, ते सगळं रिकवर होतं किंवा नाही हा वेगळा मुद्दा घेऊ. पण त्यातनं त्यांना जे काही त्रास होतो, उलट्या होतं, हजार गोष्टी होतात. तर वर्षानुवर्षे गेली तरी याला काही दुसरा पर्याय आलेला नाही. काय कारण असेल याचं? किमोथेरपी युजली इट इज कन्सिडर्ड जे सर्वात जास्त टॉक्सिक ट्रीटमेंट आहे. सर्जरी त्या मानाने सर्जिकल जे डेव्हलपमेंट झाले आहेत, आता मिनिमल इन्व्हेजिव्ह रोबोटिक लॅप्रोस्कोपी आल्यामुळे रिकव्हरी इज फास्ट, जास्त त्रास होत नाही आणि 7-10 दिवसात पेशंट घरी व्यवस्थित असतं. किमोथेरपीमध्ये पण चेंजेस आले आहेत, इम्प्रूव्हमेंट आलेले आहेत. आधीच्या ज्या औषध होत्या ते मॉडिफाय सायन्स इज कॉन्स्टंटली अपग्रेडिंग. जे नवीन मॉलिक्युल्स आहेत त्यात सगळ्या त्रास कमी होण्यात येत आहेत. पुढे आता किमोमध्ये पण देर आर न्यूअर मॉलिक्युल्स लाईक वी कॉल टार्गेटेड थेरपी. टार्गेटेड म्हणजे फक्त ते ऑर्गनचे जे सेल आहे ते शरीराच्या कुठल्याही भागात असो, फक्त ते तिथेच जाऊन टार्गेटेड तिथेच ॲक्शन देतात. आधीच्या ज्या किमोथेरपी होत्या त्या सगळ्या शरीराला त्यांचं प्रिन्सिपल इज कॅन्सर इज अनकंट्रोल, म्हणजे जे रॅपिडली मल्टिप्लाय होते त्या सगळ्यांना मारून टाका. तर ते नॉर्मल सेल्स पण जे रॅपिडली मल्टिप्लाय होतात, केस फास्ट मल्टिप्लाय होतात, केस गेली. WBC काउंट कमी झालं, श्वेतकण कमी झाले, हिमोग्लोबिन कमी झालं, प्लेटलेट कमी झालं, कारण दे आर रॅपिडली मल्टिप्लाइंग. 2-2 दिवसात ते बदलतात. तर ते सगळं पण ते वाईप आउट करतात. त्यामुळे पेशंटला थकवा येतं, इन्फेक्शन होतात, वीक होतात आणि ते बेडरिडन होतात. नवीन ज्या मॉलिक्युल आहेत, जे मी म्हणतोय टार्गेटेड थेरपी, ते फक्त त्या कॅन्सरच्या सेलवर विदाउट एनी इफेक्ट ऑन नॉर्मल सेल्स ते तिथे टार्गेटेड इफेक्ट पण आता आलंय का भारतात ते? हो, टार्गेटेड थेरपी इज अवेलेबल, बट मेन स्टे स्टील रिमेन्स किमोथेरपी. त्यांची एफिकसी म्हणजे जे इफेक्ट आहे ते कंट्रोल करण्यात, आयसोलेटेड फक्त टार्गेटेड थेरपी दिली, किमोथेरपी नाही दिली, तसली अजूनपर्यंत वी हॅव नॉट रीच दॅट पॉईंट. सो किमो लागतं, पण विदिन किमोथेरपी ऑल्सो मॉलिक्युल्स आता दे हॅव बिकम बेटर, की ते बाकी ऑर्गन्सवर इफेक्ट करत नाही. सो वी विल इव्हेंच्युअली कम टू अ पॉईंट जिथे ह्या सगळ्या साईड इफेक्ट इव्हेंच्युअली जाणार. नवीन ओरल किमोथेरपी आलेली आहेत, इम्युनोथेरपी आलेली आहे. तर एव्हरीथिंग इज ऑन द होरायझन अँड इव्हेंच्युअली जे कन्सर्न्स आहे की किमोथेरपीमुळे खूप त्रास होते, ते इन अनदर 1 डेकेड आय थिंक ते प्रॉब्लेम राहणार नाही. आणि हे रेडिओथेरपी काय आहे? रेडिएशन थेरपी रेडिएशन इज अ सप्लिमेंट टू सर्जरी. म्हणजे 2 प्रकाराने ते यूज होते. ऑपरेशन झालं, त्या भागात सगळं क्लिअर करण्यात आलं. हे समजणं गरजेचं आहे की 3 गोष्टी जे मी सांगितल्या, सर्जरी, किमो आणि रेडिएशन. त्यात किमो जे आहे ते शरीराच्या सगळ्या भागात जाते, कारण ते ब्लडमधून पूर्ण सर्क्युलेशनमध्ये फिरून सगळ्या ऑर्गनमध्ये पास होते. सर्जरी अँड रेडिएशन आर लोकल ट्रीटमेंट. तुम्ही एका भागावर सर्जरी केली, ते क्लिअर केलं, ते क्लिअर झाल्यानंतर ते जे बेड आहे जिथून ते ऑर्गन काढलेलं आहे त्याला बूस्ट म्हणून रेडिएशन देण्यात येतं. ऑर सर्जरी पॉसिबल नाही आहे, कशा अमुक कारणामुळे ते सर्जरी होऊ शकत नाही, पण तिथे त्रास तर आहे म्हणून त्या भागात रेडिएशन देण्यात येतं. सो सर्जरी अँड रेडिएशन दे आर लोकलाइज्ड ट्रीटमेंट. किमोथेरपी इज अ सिस्टमिक ट्रीटमेंट. ते शरीराच्या प्रत्येक भागात ती औषध फिरते आणि मायक्रोस्कोपिक काही असेल विच मे नॉट बी पिक्ड अप ऑन युअर स्कॅन. तुम्ही पेट स्कॅन केले, ते दाखवत नाही आहे, पण फायनल हिस्टोपॅथ रिपोर्टमध्ये आम्हाला शंका आहे की नाही ह्याला पुढे परत येण्याची शक्यता जास्त आहे. नाही जरी दिसत असेल पेट स्कॅनमध्ये, तरी वी विल सजेस्ट की तुम्ही 6 सायकल 4 सायकल किमोचे घ्या. बिकॉज वी अज्युम की मायक्रोस्कोपी काही कुठे असेल विच इन द लिमिटेशन ऑफ टुडेज सायन्स वी आर नॉट एबल टू पिकअप. तिथे आम्ही सांगणार तुम्ही किमोथेरपी पुढे घेऊन ते क्लिअर करून घ्या. या आजारासाठी ज्यांच्या म्हणजे जो ॲफ्लुएंट क्लास आहे किंवा ज्यांना अफोर्ड केलं करू शकतात, ते लोक अमेरिकेला जातात. आता मला सांगा की भारतात आणि अमेरिकेत असं काही गुणात्मक फरक आहे का ट्रीटमेंटमध्ये? सी ट्रीटमेंट रिमेन्स द सेम. बेसलाईन जे ट्रीटमेंट आहे, क्वालिटी ऑफ केअर मे बी थोडं त्यांना बेटर भेटत असेल, बट आय फील की इंडियन
एक्सपिरियन्स जे आहे, जेवढं प्रमाणात इंडियन डॉक्टर्सकडे सर्जिकल ट्रेनिंग किंवा तुम्ही म्हणा किमोथेरपी रिलेटेड किंवा रेडिएशन थेरपी रिलेटेड एफ्लुएंट क्लासचं जे आहे बिहेवियर वी हॅव कॉन्स्टंटली नोटेड की ते ट्रेंड इज टू मायग्रेट टुवर्ड्स वेस्टर्न. सर्टेन मेडिसिन्स डेफिनेटली जे आहे ज्यांना इथलं अजून अप्रुव्हल नाही आहे FDA कडनं. FDA कडनं, सर तो ते इथे अजून अवेलेबल नाही आहे. सेकंड, एफ्लुएंटला फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स नाही आहे. त्या औषधं तिथून इथे मागवून लावणं त्यापेक्षा तिथे जाऊन घेणं बिकम्स मोर कॉस्ट इफेक्टिव्ह. असल्या काही कारणामुळे बट सर्जन्स और डॉक्टर स्किल एक्सपिरियन्स आय थिंक तिथे काही कन्सर्न्स नाही आहे. सो इवन इफ यू आर नॉट फ्रॉम एफ्लुएंट सोसायटी आणि इफ यू प्रिफर टू चूज की नाही मला इथेच करायचं असेल तर आय थिंक इट इज इक्वली स्टँडर्डाइज. तसा प्रॉब्लेम. तुम्ही मगाशी उल्लेख करताना इम्युनोथेरपी नावाचा एक केला, तर ते काय आहे? इम्युनोथेरपी हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्टच्या अंडर येणारं नवीन औषधं आहेत ज्यात पर्पज इज टू स्टिम्युलेट बॉडीची स्वतःची लढण्याची जे क्षमता ज्याला आम्ही इम्युन सिस्टम, ह्या मॉलिक्युल्स जे आहेत ते बॉडीच्या इम्युन सिस्टमला ॲक्टिवेट करतात. की एखादं कॅन्सर झालं त्याचं फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स काय, मी स्वतःच आहे. मी औषधं घेतल्या ते नंतर आलं, पण माझ्या शरीराने पण एका भागात कॅन्सर तयार होते तर काही मेकॅनिझम डेव्हलप केले आहेत की त्याला कंट्रोल करा, त्याला पुढे वाढवू देऊ नका. तर त्या जे क्षमता आहे ते जे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे त्याला ॲक्टिवेट औषधांनी करून त्या कॅन्सरला कंट्रोलमध्ये घेण्याच्या मेडिसिन्स त्याला इम्युनोथेरपी म्हणतात. सध्याला इम्युनोथेरपी इज नॉट द फर्स्ट लाईन. म्हणजे फर्स्ट लाईन म्हणजे कुठलंही एखादं कॅन्सर झालं, त्याची सर्जरी झाली, त्यानंतर त्याला पुढे प्रिव्हेन्शनसाठी जे आम्ही यूज करतो ते किमोथेरपी. इम्युनोथेरपीचं सध्याचं जे एव्हिडन्सेस आहे ते लास्ट स्टेजवर, 3rd 4th स्टेजला आजार पसरलेले आहे, पण फक्त कंट्रोल घेण्यासाठी आम्ही औषधं देतो की त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होते, त्रास कमी होते. रिसर्च राईट नाव इज ओनली फॉर स्टेज 3 अँड स्टेज 4. उद्या नवीन मॉलिक्युल्स येतील, बेटर मॉलिक्युल्स येतील, तेव्हा मे बी ह्यांचं ॲप्लिकेशन पहिल्या दुसऱ्या स्टेजमध्ये पण होण्याचे चान्सेस बऱ्यापैकी चांगले आहेत. काही कॅन्सर पेशंट्स जे असतात ते ज्या पेनमधनं जातात किंवा उदाहरणार्थ ब्रेनचं, त्यांचा संपूर्ण जगाशी संबंधच तुटलेला असतो अशा प्रकारे, आणि त्यांच्या पेनला मॉर्फिन आणि त्या प्रकारच्या औषधांशिवाय गरज उरत नाही. म्हणजे त्यांचं असणं ते व्हिजिटेबल होतात जवळपास. तर त्या स्टेजमध्ये आपल्याकडे युथेनेशिया इंट्रोड्यूस करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? हे पर्सनल ओपिनियन हां? आहे. आय एम इन फेवर ऑफ युथनेसिया, दो लिगली वी डू नॉट हॅव एनी प्रोव्हिजन इंडियामध्ये. कॅनडामध्ये आहे. कॅनडा, काही कंट्रीज हॅव लिगलाइज्ड युथनेसिया. बट जर इफ यू गो थ्रू द लाईफ सायकल ऑफ एखाद्या पेशंटला कॅन्सर झालं, तो ट्रीटमेंट घेऊन बरा पण झालं, त्यानंतर त्याला परत आलं, त्यानंतर तो त्रास भोगवतोय, तो एका पॉईंटवर औषध ट्रीटमेंट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स पण सहन करणं एका पॉईंटवर असं येतं ज्यावेळी सगळ्या ट्रीटमेंट डॉक्टर्स गिवअप करतात की आता काहीही पॉसिबल नाही. आय थिंक एव्हरी पर्सन हॅज अ राईट टू डिसाईड. हे माझं शरीर आहे, हे माझे, मला वाटते की आता मला काही. बट वी डोंट हॅव एनी लिगल प्रोव्हिजन ॲज ऑफ टुडे की युथनेसिया शुड बी actively promoted. I think eventually there will come a discussion. We are going towards developed countries, so this topic will pick up की whether certain categories of diseases ह्यामध्ये युथनेसिया लिगलाइज करणं हे आवश्यक आहे. वी आर अ स्ट्रॉंग प्रोपोनंट की आम्ही फेवर करतो की सर्व डॉक्टर्स, मेनी, इट इज इंडिव्हिज्युअलाइज. कारण इट डिपेंड्स अपॉन, कधी कधी तो धार्मिक अँगल पण येतो. बरे अँगल आहेत. प्रत्येकाची आता पेन जरी म्हटलं तर पेन इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. कोणाची सहन करण्याची क्षमता जास्त आहे, कोणाची नाही आहे. तुमचं मेंटल माइंडसेट कसं आहे. काही लोकांनी एवढं त्रास सहन केलेलं असतं त्यांच्या आयुष्यात की त्यांना सगळं सहन करण्याची क्षमता जास्त आहे, कोणी नाही. दे हॅव लिव्ड अ व्हेरी रोझी लाईफ.
आणि सडनली असं काही आलं तर ते सहन करण्याच्या क्षमता. सो लॉट ऑफ फॅक्टर्स, नॉट ओनली जस्ट बॉडीच्या रिलेटेड, तुमचं डिफेन्स मेकॅनिझमच्या रिलेटेड, बियॉन्ड हाऊ यू हॅव बिहेव्ड, युअर हॅबिटॅट, युअर कल्चर, युअर ट्रेडिशन, सोसायटी, एव्हरीथिंग कम्स ॲट दॅट वन पॉईंट टू डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू डू ॲज अ फायनल रिसॉर्ट, की आता काही करता येत नाही आहे तर मग मला युथनेसिया घ्यायचं की नाही घ्यायचं. देर आर पीपल हू हॅव मायग्रेटेड आउट ऑफ इंडिया, कारण युथनेसिया इज तिथे नॉट इच्छा लिगलाइज. मरणाचा सोय आहे. हां, येस. सो दे गो टू कोलंबियामध्ये दॅट आहे, कंट्री. कॅनडामध्ये आहे. कॅनडामध्ये आहे तर ते इथून मायग्रेट करतात अँड देन दे ऑफिशियली अंडरगो युथनेसिया. दिवसाला किती ऑपरेशन्स करता तुम्ही साधारण? इट डिपेंड्स. मोठं जर असेल, कॉम्प्लेक्स सर्जरीज असेल, सुप्रामेजर, तर एक. नंबर ऑफ सर्जरीजपेक्षा त्या प्रत्येक सर्जरीच्या प्रत्येक स्टेपला किती व्यवस्थितपणे वेळ देणं आणि सगळं व्यवस्थितपणे क्लिअर करणं, दॅट बिकम्स प्रायोरिटी. तुम्ही तुमच्या सर्जरीज YouTubeवर टाकायला सुरुवात केली आणि नंतर कारण लोकांना अवेअरनेस यावा आणि हां, म्हणजे आता एव्हरीबडी नाऊ द ऑन्को सर्जनची लाईफ सायकल कशी जाते. सो ट्रेडिशनली जे आम्ही शिकलो वर्षानुवर्ष ते ओपन सर्जरी होत्या. सगळं उघडून, सगळं अंडर विजन आम्ही करायचो. टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली. नाव वी हॅव 3D सिस्टम्स, 3D लॅप्रोस्कोपी, रोबोटिक. प्रोसिजर सेम आहे. तेच ऑपरेशन तुम्हाला ओपन केल्याशिवाय करायचे. म्हणजे तुम्हाला यू कॅन नॉट कॉम्प्रोमाइज की मार्जिन कमी आली किंवा नोट्स कमी आले, त्याच स्टेप तुम्ही विना ओपन करे तेच रेप्लिकेट करा. सो इट इज अ लर्निंग कर्व जे तुम्हाला शिकायचं आहे. किती लोक आजच्या तारखेला ह्या कॅपेबल आहेत ह्या गोष्टी करण्यात, आणि तेवढीच लोक आहेत तर ते काय सगळ्यांचं करू शकणार का? तो द प्रपोर्शन इज डिस्प्रपोर्शनेट. सो वी वॉन्ट की एव्हरीबडी शुड गेट ट्रेन. नाव इथे टेक्नॉलॉजीचा ॲडव्हान्टेज आहे. सो वी मेड अ यूट्यूब चॅनल. आम्ही जे सर्जरी करतो प्रिफरेबली जे मेन स्टेप्स आहे, वी कॅन नॉट पुट 5-6 आवर्स ऑफ सर्जरी, सो वी पुट इट इन टू कन्साइज इट. जे इम्पॉर्टंट स्टेप्स आहे ते 1 आवरच्या एका व्हिडिओमध्ये एडिट करून ते आम्ही अपलोड करतो. सो इट इज अ न्यूट्रल प्लॅटफॉर्म जे सगळी आहे. काय नाव आहे YouTube? अविवा कॅन्सर सेंटर म्हणून आहे आणि इट रन्स इन माय नेम, डॉक्टर योगेन छेडा. सो त्या सर्जरीज कोणाला इथे इंडियामध्ये पण असेल पण नॉट इन मुंबई, आउट ऑफ मुंबई आहे, त्यांना शिकायचं असेल, त्यांना ट्रेन व्हायचं असेल तर ते कसल्या पद्धतीने आत जायचं, कुठून कट घ्यायचे आणि कसं ते बाहेर आणायचं, तर त्या सगळ्या स्टेप्स जे आहे ते शिकू शकतात. सो द पर्पज इज प्युअरली एज्युकेशनल की वी वॉन्ट टू प्रमोट अँड इम्प्रोवाइज द क्वालिटी ऑफ केअर ऑल ओव्हर इंडिया. सो त्या इंटेंटनी ते चॅनल म्हणून चालू केलेले. आता एक जनरल प्रश्न विचारतो मला. एक मनुष्य कॅन्सरचा बळी होऊ शकतो का नाही होऊ शकत हे केवळ म्हणजे इट्स अ प्रोबॅबिलिटी, मी डेस्टिनी नाही म्हणणार. परंतु डूज अँड डोंट्स आहेत का काही? म्हणजे तंबाखू, सिगरेट सारख्या तर जग जाहीर आहेत, पण रेडीमेड खाऊ नये किंवा असं काही, म्हणजे असं काही डूज डोंट्स? म्हणजे ब्रॉड आउटलाईन जर विचारलं, म्हणजे आता असं आहे, म्हणजे मी हे का विचारलं की काही करायला गेलं तरी ह्याच्यात कॅन्सर होतं. म्हणजे स्वीटनर घ्या कॅन्सर, प्लास्टिकची बाटली घ्या कॅन्सर. म्हणजे लोक आता त्याचा म्हणजे फिअर सायकोसिस हे झालंय. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. कसं आहे की व्हॉट कल्चर वी यूज टू लिव्ह 10, 15, 20 वर्ष जे आपण सगळे लहान असताना जे आपण पाहिलेले, ज्याप्रमाणे आपण मोठं, दिस इज नॉट दॅट वर्ल्ड. प्रोग्रेस फास्ट आहे. Science is going very fast. Now we are in an era where artificial intelligence also is coming up. जे चेंजेस आल्या आहेत, बी इट एन्व्हायरमेंटल, बी इट सोशल, ह्युमन बॉडी ऑलवेज रिॲक्ट्स. इट इज युअर डिस्क्रिशन, तुमच्यावर आहे की हाऊ यू मेंटेन द डिसिप्लिन ऑफ लाईफ. म्हणजे किती प्रमाणात काय गोष्ट करणं. इफ यू अंडरस्टँड दॅट व्हेरी क्लिअरली, यू कॅन डिले ऑर अवॉइड डेव्हलपमेंट ऑफ कॅन्सर. म्हणजे बेसिक आउटलाईन जर मी म्हटलं की एक्सरसाइज हेल्प करतं, हो. वॉक 1 hour डेली, इट विल स्टिम्युलेट युअर इम्युन मेकॅनिझम. नॉट ओनली दोज लाईफस्टाईल डिसीज, डायबिटीज, ओबेसिटी, पण कॅन्सरची पण प्रॉबॅबिलिटी कमी होतात. फॉलो अ सिम्पल डाएट. तुम्ही नॉर्मल जे आधी सिम्पल फूड खात होते त्याप्रमाणे रिलिजियसली रेजिमेंट 8 वाजता जेवण, 9 वाजता जेवण करून नंतर काही खाऊ नका, लेट नाईट्स करू नका. त्या पद्धती जर फॉलो करण्यात आल्या, 8 hours ऑफ स्लीप, बिकॉज समवेअर वी
realize की body also has its own limit. You cannot stretch it beyond a certain point. तर all these are insults. Simplifying the life and maintaining your quality of life in long run. Cancer is not a disease की हे overnight होणार आहे. पण रेग्युलरली तुम्ही तेच करत राहणार आणि आउटिंग आहे रोजच्या रोज बाहेरच खाणं चाललंय. वी हॅव नो क्वालिटी कंट्रोल की तुम्ही काय खाताय. हा, म्हणजे कॅन्सरमध्ये काल आणि आज असं नाही ठरवता हा, येत. definitely. जसं काल ताप नव्हता आणि आज आला असं नाही होत ते. म्हणजे हे आपल्या हातात आहे. हाऊ डू वी डिसाईड टू वी चूज अ लाईफ की आय वॉन्ट टू कीप इट सिम्पल. आय वॉन्ट टू प्ले. डिसिप्लिन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल की नाही मला हेच खायचं आहे, हे माझ्यासाठी हेल्दी आहे, ह्या पदार्थ नाही आहे आणि ते डिसिप्लिन तुम्हाला आयुष्यभर पाडायचं आहे. त्यानंतर जर इट इज नॉट की इफ यू फॉलो ऑल दिस XYZ दॅट आय से आणि त्यानंतर नाहीच होणार द्या, बट यू आर रिड्युसिंग द पॉसिबिलिटी. पण मला इथे एक डॉक्टर सांगा, छोट्या मुलांना कॅन्सर झालेला असतो, आपण कुठच्या हॉस्पिटल छोट्या Earlier. मुलं बिचाऱ्यांनी काय केलेलं पण नसतं. काही केलेलं नसतं. तिथे ना जेनेटिक्सचा खूप मोठा रोल आहे की अच्छा. त्यांचं जेनेटिक फ्रेमवर्क खूप वीक आहे. म्हणजे ते आजार त्यांना जन्माने 2 वर्षात किंवा 3 वर्षात किंवा काहींना 6 महिन्यात. आणि जेनेटिकली वीक स्ट्रक्चर्स कॅन नॉट बी करेक्टेड. सध्या जेनेटिक्स हे एक सेपरेटच एंटिटी आलेली आहे कॅन्सरमध्ये. आणि मे बी टुमॉरो वी मे बी डिस्कसिंग टू अर्ली की देर विल बी ways to change or modulate or modify or correct the whole genetic structure. So science will be advanced to that point, but realization has come ki your genetics plays a long way in deciding whether you will develop a cancer or you don't. काही जीन्स स्पेसिफिकली मार्क्ड आहेत की ह्या जीन्स तुम्हाला प्रोटेक्ट करतात, ह्या जीन्स तुम्हाला कॅन्सर तयार करतात. जे आपण म्हणतो की 2 वर्षात 6 महिन्यात मुलाला कॅन्सर झाले म्हणजे त्याचे जे प्रोटेक्शनचे जे जीन्स आहे ते वीक आहेत. प्रमोट करणारे जीन्स स्ट्रॉंग आहे. इव्हेंच्युअली बॉडी गिव्हअप करते आणि कॅन्सर डेव्हलप होतं. काही वर्षांना 80पर्यंत होत नाही. त्यांना 85ला कॅन्सर होतात. त्यांचे जेनेटिक्स स्ट्रॉंग आहेत. दे रेझिस्ट एव्हरी इन्सल्ट दॅट कम्स अँड दे हॅव बीन रेझिस्टिंग फॉर 80 लॉंग इयर्स. त्यांचे जे प्रिव्हेन्शनचे जे कॅन्सर प्रिव्हेन्शनचे जे जीन्स आहेत दे आर व्हेरी स्ट्रॉंग. आणि तसल्या जेनेटिक्सचं ते स्टडी करतात, रिसर्च करतात आणि त्याप्रमाणे पुढे जाऊन वी विल इव्हेंच्युअली हॅव सम फॉर्म ऑफ जेनेटिक ट्रीटमेंट. मला इथे एक प्रश्न पडला, म्हणजे तुम्ही बोलत असताना माझ्या मनात एक वेगळाच विचार आला. म्हणजे तो आउट ऑफ बॉक्स आहे खरं, आणि किंवा पण बालिश आहे असं समजून तुम्ही घ्या. छोट्या मुलांपासून तुम्ही 80-85 पर्यंत सांगितलं, तर एव्होल्युशन जे आहे शरीराचं जन्मापासून मृत्यूपर्यंत, ते आता किती असू शकतं. माणूस 100 वर्ष जगतो, त्याला काहीच होत नाही वगैरे, परंतु त्याच्यामध्ये कॅन्सर होणं हे एक टप्पा असूच शकतो असं आहे का? असूच शकतो असं नाही आहे. पण म्हणजे मी हे फक्त थिओरिटिकली विचारलं, माणसाला होईल असं नाही, पण थिओरिटिकली हे आहे का असं. सो जे लाईफ सायकल एका माणसाची आहे तसंच आम्ही पण कॅन्सरचं पण एक सायकल म्हणून मानतो. आणि काही कॅन्सर आहेत वी नाव डोंट लेबल देम एज कॅन्सर अँड वी कन्सिडर देम एज लाईफस्टाईल चेंज. आता एक माणूस आहे तो 80-85 जर झालं तर 40च्या एजला प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता 2%, पण 85च्या एजला 35%. म्हणजे त्याला लेबल करायचं ह्यांना कॅन्सर झालं आहे तसं नाही. इट इज अ लाईफस्टाईल डिसीज की तुम्ही तेवढं आयुष्य जगून गेले की तुम्हाला हे चेंजेस ते भेटणार तुम्हाला. म्हणजे इट इज ॲट दॅट ट्रान्झॅक्शन ऑफ युअर लाईफ की हे होण्याची शक्यता खूप जास्त आहे, बट इट इज स्टील नॉट लाईफ थ्रेटनिंग. सो आय थिंक देर विल बी अ बॅलन्स की इव्हेंच्युअली विच विल बी अचीव्ड. की कॅन्सर जे आता फिअरफुलनेस आहे की आपल्याला भीती वाटते की असं होणार, बिकॉज व्हॉट इज दॅट फिअर, बिकॉज इट इज लाईफ थ्रेटनिंग की आणि पेनफुल ऑल्सो. पेनफुल ऑल्सो. तर त्या अमुक कॅन्सर आहेत जे आम्ही आता मे बी विल कॅटेगराईज देम इन टू की दे आर लाईक प्रोस्टेट कॅन्सर आहे की लाईफस्टाईल आणि लॉन्जेविटी जशी वाढत चालली आहे तर दे आर अ डिसीज प्रोसेस इन इव्हॉल्युशन रादर दॅन लेबलिंग देम ॲज कॅन्सर. तुम्हाला स्वतःला या सतत मला हा एक नेहमी प्रश्न पडतो, म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये कोणालाही पडतो, पण सतत कॅन्सर पेशंट्स त्यांचे ट्रीटमेंट आणि त्यांची सर्जरीज करताना आणि तुम्ही स्वतःचा मेंटल हेल्थ कशी काय हँडल करता? कारण
तो माणूस अर्धा तर मृत्यूच्या छायेत असल्यासारखाच वागत असतो. म्हणजे असो किंवा नसो, तुम्हाला माहीत असतं की तो रिकव्हर होईल किंवा त्याने असं ठरलेलं असतं की कॅन्सर झालेला आहे बाबा, काय खरं नाही. तर आणि ते कधी-कधी दिसणं पण म्हणजे दारुण असतं म्हणजे सगळं सगळं वातावरणच फार दुःखद असतं म्हणजे. तर तुम्ही स्वतःची मेंटल हेल्थ कशी काय हँडल करता? कारण तिथे नुसतं एक ऑब्झर्व्हर म्हणून पाहायला जरी गेलं किंवा काही कारणाने, तर मी आयुष्यात ते केलंय सगळं. तर फार डिप्रेसिंग वाटतं आणि तो दिवस ऑन्कॉलॉजी ॲज अ ब्रांच इज व्हेरी डिप्रेसिंग. म्हणजे टू ऑन फर्स्ट ऑनसेट की हे सिलेक्ट करणंच, की नाही मला हे करायचं आहे. ते मोटिवेशन केम फ्रॉम माय फादर. सो दॅट मोटिवेशन हेल्प्स मी अ लॉट. सी तुमचं माइंडसेट, आता मी कोणाचं ट्रीटमेंट करायचं जेव्हा विचार येतं, तेव्हा मला ते आधी विचार हे येतं, की हे सगळं मी भोगवलेलं आहे. हं. Every cancer surgeon who is in society right now was not in that position to understand everything at personal level. ते काय काय घडलं, ते घरात कसं झालं, त्याचं इम्पॅक्ट माझ्यावर काय आलं, कुटुंबावर काय आलं आणि समाजावर काय आलं आणि नातेवाईकांवर काय आलं, ते सगळं सगळं जे माझ्याबरोबर झालं, दॅट चेंजेस युअर आउटलुक टू कॅन्सर. की आता समोर एका पेशंट म्हणून ते बसलेले आहेत, बट दे हॅव लिमिटेड एसेस, दे हॅव लिमिटेड नॉलेज. इथे फ्रॉम दॅट चेअर आय हॅव मायग्रेटेड टू दिस चेअर अक्रॉस द टेबल. ते अंडरस्टँडिंग घेऊन मी आता इथे बसलो आहे, की त्यांना काय त्रास होते. समटाईम दे हॅव अनरिजनेबल एक्सपेक्टेशन्स, तर ते त्यांना कसं समजवून सांगायचं, की नाही याला फायदा नाही होणार. कधी-कधी जस्ट बिकॉज की नाही कॅन्सर आहे, काही फायदा नाही आहे करून, तसं नसतं. तर त्यावेळी त्यांना कसं काउन्सिल करायचं, नाही तुम्ही करून घ्या ह्या सर्जरी, तुम्ही हे किमो, नाही आम्हाला किमो नाही करायची, नाही हे करून घ्या, तुम्हाला लाँग टर्म फायदा होणार. सो इट टेक्स अ लॉट ऑफ काउन्सिलिंग. इन ॲडिशन टू दॅट आमचं स्वतःचं मेंटल बॅलन्स, की नाही देर इज अ टर्मिनॉलॉजी विच वी कॉल की बर्नआउट. बर्नआउट होणं. करून त्याच गोष्टी इव्हेंच्युअली सी आणि कोणी आशावादी बोलतच नाही कोणी बहुतेक. वी ऑल्सो गेट इन टू दॅट फेज की नाव वी आर बर्न्ड आउट, की आता हं. देन वी टेक अ ब्रेक. एक 15 डेज 10 दिवस आउटिंगला जायचं, परत एक फ्रेश माइंडनी येऊन बसायचं. बट इट इज अ कॉन्स्टंट वॉर. प्रपोर्शन हॅज इन्क्रीज, नंबर्स आर रायझिंग, अँड आय थिंक द बेस्ट वे आउट इज प्रिव्हेन्शन अँड एज्युकेशन. आणि तुम्ही एज्युकेट द डॉक्टर सोसायटी. पेशंट आणि डॉक्टरची क्षमता पण संख्या पण विषम आहे. त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली. लोड प्रचंड असणार. हां, आणि प्रत्येक नंबर्स. पेशंटला वाटतं मला एकदा बरा करा लवकर, बाकीच्यांना राहू दे. हां, नाही ते दॅट इज अ एक्स्पेक्टेशन, बट नाऊ वी आर एबल टू मॅनेज दॅट. कारण कसं आहे, द स्ट्रक्चर हॅज नाऊ बीन मेड इन टू, जे मी सांगितलं आधी इट वॉज अ स्पेशालिटी. आधी जनरल सर्जरी होती, देन इट वेंट टू सुपर स्पेशालिटी. नाऊ दॅट सुपर स्पेशालिटी हॅज बीन सब डिवायडेड इन टू सब स्पेशालिटी. म्हणजे ब्रेस्ट करतात हे डॉक्टर, फक्त मिनिमली लॅप्रोस्कोपीज करतात हे डॉक्टर, फक्त ओरल कॅन्सर करतात. आणि नाव वी आर ऑल्सो रिऑर्गनायझिंग बिकॉज वी वॉन्ट टू सेग्रिगेट. तर आम्ही टीममध्ये काम करतो, तर आमच्याबरोबर एक ब्रेस्ट सर्जन आहे, मी मिनिमल इन्व्हेजिव्ह म्हणजे दुर्बीननी करणार आहे, एक आहे ते फक्त ओरल कॅन्सर करतात. सो दॅट वे वी आर रिडिस्ट्रीब्युटिंग द पण स्ट्रेस तरी सुद्धा अमॉंग तुम्ही आवर शिक्षण सेल्स. अशा प्रकारे घेतलं की तुम्ही काही करू शकता. हां, शिक्षणमध्ये सगळं इज अ पार्ट ऑफ अवर एज्युकेशन. म्हणजे इवन ते करतात म्हणजे त्यांना असिस्टन्स लागतं. सी वी कॅन डिवाइड सब स्पेशालिटी, यू कॅन नॉट डिवाइड एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स, ॲटिट्यूड, माइंडसेट, आजाराला बघण्याची क्षमता, दिस यू डेव्हलप विथ युअर ॲटिट्यूड. म्हणजे त्याला मी डिवाइड करू शकत नाही. सो वर्किंग इन ग्रुप डेफिनेटली डिस्ट्रेसेस, तुमचं स्ट्रेस बऱ्यापैकी कमी होतं, आउटपुट वाढतं, अँड परफॉर्मन्स ऑफ द सर्जन ऑल्सो इन्क्रीजेस. अजून एक प्रश्न असा आहे की एक कॅन्सर पेशंट आहे आणि तो एका म्हणजे टर्मिनल फेजमधनं जाताना मग एक पेन 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 खूप होतं, त्याचं पेन सगळ्या प्रकारे. तर ते त्याचा मृत्यूपर्यंत पेनलेस करणारी औषधं आलेली आहेत का? का अजून पेनलेस डेथपर्यंत आपण जाऊ नाही शकत? त्या पेनमधनं जावंच लागतं. Pain has now been defined into a separate subspecialty. Managing pain. So we have pain therapy, pain clinics. ज्यात there is a pain ladder, की आधी लहान गोळ्या द्या पेन कंट्रोलसाठी, मग हेवी मेडिसिन्स द्या. त्या नाही पॉसिबल असेल तर मॉर्फिन सारख्या औषधं आहेत, जे इन द फॉर्म ऑफ टॅबलेट, इंजेक्शन आणि पॅच ते यूज करा.
ते जरी नाही ऑप्शन होत असेल तर सर्जिकल इंटरव्हेन्शन्स, की अमुक भागाचं पेन आहे, ह्या नर्वच्या प्रेशरमुळे आहे, तिथे भाजून टाका. हो, देर आर लॉट ऑफ ऑप्शन्स विच आर अवेलेबल. सो द मॅनेजमेंट ऑफ पेन जे आधी होतं त्याप्रमाणे वी आर इम्प्रोवायझिंग. धो नॉट ॲब्सोल्युटली पेन फ्री नाही आहे, पण आधीपेक्षा ते बेटर आहे बिकॉज इट हॅज बीन नाव कन्सिडर्ड एज अ सेपरेट स्पेशालिटी. बट पेनलेस डेथ आय एम ऑप्टिमिस्टिक की इव्हेंच्युअली वी विल बी एबल टू अचीव. या सगळ्यामध्ये मला सांगा की मेंटल हेल्थसाठी सायकॅट्रिस्टची हेल्प तुमच्या टीममध्ये Definitely. पेशंटसाठी घ्यावी लागते का? सायकॅट्रिस्ट, सायकोथेरपिस्ट ते आर इंटिग्रल पार्ट ऑफ ऑल दिस मॅनेजमेंट. कारण कसं आहे, पेशंटला ड्युरिंग ट्रीटमेंट देर आर एपिसोड्स वेन दे ब्रेक डाऊन, दे हॅव डिप्रेशन. सो होल्डिंग देम, गायडिंग देम अँड टेकिंग देम थ्रू द इलनेस, mentally taking them through the illness becomes an important part. So they are an integral part. When you say pain therapist जे आहेत, psychiatrist आहेत, physiotherapist आहे, so these are all allied branches who work in parallel to three main persons which are medical, radiation and surgery. so त्याबरोबर एक सपोर्ट टीम म्हणून ह्या सगळ्या त्यात इन्व्हॉल्ड असतात. आणि म्हणजे काही शेवटचे काही प्रश्न मुद्दा की माणसाला लाईफस्टाईल डिसिजेस असतातच हल्लीच्या काळामध्ये, म्हणजे साधारण 40 सगळ्या ब्लड प्रेशर, शुगर आणि हे म्हणजे आपल्याकडे जणू काही ते इनएव्हिटेबल आहे असंच मानलं जातं. म्हणजे खरं पूर्वी दात पडायचं ते असं वाटतं की दात पडणं हे मानवाच्या आयुष्यात स्वाभाविकच आहे, जे खरं नाही आहे. म्हणजे किंवा पूर्वी माणसं अशी वाकायची, म्हातारी माणसं, ते खरं म्हणजे ते चुकीचं आहे, ते आजार आहे तो. ते ताठ राहू शकतात शेवटपर्यंत, तर तेव्हा वाटायचं नाही. म्हणजे तेव्हा माहीत पण नव्हतं, गावागावामध्ये मी पाहिलंय. तसं या प्रकारचं जे हे आहे जगणं आहे ते या आजारामध्ये तुम्हाला इनएव्हिटेबली त्यातनं सगळ्यातनं जावं लागणार का? बाकीच्या ज्या इलनेस आहे म्हणजे ब्लड प्रेशर, डायबिटीज, म्हणजे त्याचा ह्याच्यावर इफेक्ट होतो का? म्हणजे दॅट डिसाईड द ओव्हरऑल परफॉर्मन्स. म्हणजे आता सर्जरी कुठली करायची असेल आणि पेशंट डायबिटिक आहे किंवा ब्लड प्रेशर आहे किंवा अमुक डिफॉर्मिटीज आहेत, तर देन दे गिव्ह अस अ लिमिटेशन. कारण आता आम्ही जर म्हटलं की मला पोटाचं ऑपरेशन करायचं आहे आणि दुर्बिणनी करायचं आहे, ओपन नाही करायचं आहे, तर त्याच्या कार्डियॅक आणि पल्मनरी पॅरामीटर्स हॅव टू बी, ही शुड बी. कारण आम्ही आतमध्ये गॅस भरणार आहोत, ते 8 तास ठेवणार आहोत, त्यामध्ये ती सर्जरी होणार आहे. इफ द कार्डिओपल्मनरी फंक्शन्स कॉम्प्लायन्स इज नॉट टू द म्हणजे आता ह्या गोष्टी आहे, कोणाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्यामुळे त्याचं 2D इकोचा रिपोर्ट फेवरेबल नाही, तर देन वी हॅव टू ऑल्टर. तर आम्ही त्यांना मिनिमल इन्व्हेजिव्ह नाही पण लॅप्रोस्कोपी नाही, ओपनच ऑप्शन देतो. सो दे हॅव एन इम्पॅक्ट. सेम वे किमोथेरपी देताना पण ह्या आजारामुळे त्यांचं डोस कमी करण्या, कोणाला आता डायलिसिसवर आहे, किडनी फेलियरमध्ये आहे, तर असं नाही आहे ट्रीटमेंट होत नाही आहे, पण डोस मॉडिफिकेशन करण्यात येतं. अमुक आजार आहेत, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज, कार्डियक इलनेस आहे, तर अमुक मेडिसिन ज्याचे साईड इफेक्ट हार्टवर होतात ते ओमिट करण्यात येतात दुसऱ्या मेडिसिन. सो ऑल दिस अलाइड इलनेसेस जे लाईफस्टाईलमुळे असतात किंवा नंतर डेव्हलप झालेले असतात, ते ट्रीटमेंटवर त्यांचं इम्पॅक्ट आहे, पण ते सगळं समजून त्यांचं प्लॅनिंग आणि प्रोटोकॉल बनवण्यात येतं. एक गोष्ट अशी आहे की भारतासारख्या देशामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या माणसाला कॅन्सर होणं आणि त्यातनं तो बरा होणं हे किती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. म्हणजे किती रुपयांचा साधारण मेडिक्लेम माणसाने केला पाहिजे असं कॉस्ट इफेक्टिव्हनेस, आता कसं आहे, मुंबईला यू वॉन्ट टू हॅव अ टी, यू कॅन गेट फॉर 10 रुपीज अँड यू कॅन पे 1000. सेम वर्क्स इन ऑनको ऑल्सो. चांगलं ट्रीटमेंट पण गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल आहे. अमुक हॉस्पिटल्स आहे जिथे स्कीम्स अवेलेबल आहेत, अमुक चॅरिटेबल हॉस्पिटल्स पण आहेत. आणि इफ नॉट देन इफ यू हॅव अ मेडिक्लेम, विच इज युअर क्वेश्चन, की मेडिक्लेम जर असेल, सी इन कॅन्सर नो अमाऊंट इज प्रेडिक्टेबल, की हे ट्रीटमेंट पूर्ण सर्जरी, किमो, रेडिएशन सगळं 10 लाखात संपणार. वी प्रिफर इफ, बिकॉज समटाईम्स वी हॅव पेशंट्स, ते येतात त्यांचं काही मेडिक्लेम नसतं, ठीक आहे, तर वी ऑलवेज ॲडवाईज की यू टेक अ मेडिक्लेम ऑफ 10 lakhs, की यू कीप अ बॉल पॉईंट फिगर. आत्ताच्या आधीसारखं नाही आहे की फक्त सर्जरी झाली किमो लागत नाही. मोस्ट ऑफ द ट्रीटमेंट्स आर मल्टीमोडॅलिटी. मल्टीमोडॅलिटी म्हणजे त्याला सर्जरी पण लागते, त्याला किमो पण लागणार आहे आणि रेडिएशन घ्यावं लागतं.
सो इफ यू कॅल्क्युलेट की पूर्ण ह्याचं प्लस रिपोर्ट्स इमेजेस आणि रेग्युलर टेस्ट, तर युअर ट्रीटमेंट विल कम टू अ बॉल पॉईंट फिगर समवेअर ऑफ अराउंड 7-8 lakhs. So on safer side you keep a mediclaim. So it is advisable if you are 40 plus and financially तुम्हाला प्रिपेअर करायचं असेल तर you have, now there are cancer specific claims which are policies which are available. त्याबद्दलचं डिटेल अजून मला माहीत नाही आहे, पण यू शुड कीप समवेअर अराउंड 8 lakhs to 10 lakhs तेवढी तयारी करून ठेवावी. एक प्रश्न म्हणजे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उदय झालेला आहे आणि त्याचे धोके पण खूप आहेत आणि फायदे पण खूप आहेत. कॅन्सर किंवा या संदर्भातलं सुपर स्पेशलायझेशन जे आहे तुमच्यासारख्या माणसांकडे, त्यांना ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग होणार आहे का? म्हणजे हां, सो वी आर नाव अल्गोरिदम्स डेव्हलप्ड होत आहेत, ज्यात पर्टिक्युलर पेशंटला किती प्रॉबॅबिलिटी आहे पुढे जाऊन कॅन्सर होण्याच्या. सो टार्गेट पॉप्युलेशन डिसाईड करण्यात येते की अमुक माणूस आहे तो स्मोकिंगची हॅबिटवर आहे, तर व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी की ह्याला पुढे जाऊन होणार. देन प्रिपेअरिंग, देन कीपिंग हिम अंडर स्क्रीनिंग, त्याचे रेग्युलरली स्कॅन करून. सो ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग AI is you rather than picking up late which is fatal. प्रिव्हेन्शन हे बेस्ट मोडॅलिटी आहे. प्रिव्हेन्शन जर पॉसिबल नाही आहे किंवा कशा कारणामुळे स्ट्रेस आहे नाही आहे, दे डोंट मॉडिफाय द लाईफस्टाईल, तर आय थिंक AI प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आयडेंटिफाईंग अँड पिकिंग दोज डिसीजेस अर्ली. सो दोज अल्गोरिदम्स आर बिंग अँड कॉन्स्टंट हेल्थ चेकअप्स, तिथे ह्याचा रोल बऱ्यापैकी आलेले. टेक्नॉलॉजी वाईज वी हॅव एस्केलेटेड. जे ओपन मी सांगत होतो ते ओपनमधून वी वेंट इन टू लॅप्रोस्कोपी. Now laparoscopy went to 3D laparoscopy. 3D laparoscopy now migrated to robotic. Though 3D laparoscopy and robotic are equal. Eventually we may come up with transcontinental surgery. की इथे बसून कुणाचं दुसरं ऑपरेशन आहे ते कुवेत आणि तिथे आहे आणि इथे बसून पण ते करता येणार. देर इज अ पॉसिबिलिटी. एक मार्कर असतात काहीतरी, ती थिअरी काय आहे? म्हणजे एक मार्कर कॅन्सरसाठी ट्युमर मार्कर्स असतात, ते आर ब्लड रिपोर्ट्स. म्हणजे आता मी म्हटलं ते किती ऑथेंटिक आहे? हां, इट इज, सी, मार्कर्स आर ओनली टू गाईड यू. इंटरप्रिटेशन ऑफ दोज मार्कर्स इज अ क्लिनिकल एक्सपिरियन्स. की मी एखाद्याला प्रोस्टेटचं कॅन्सर आहे की तर त्यांचं PSA केलं, और ॲज अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल वन्स यू आर अबाव 40 तुमचं एक बेसलाईन PSA करायचं. तसंच आतडी आहे त्यासाठी CEA, ओव्हरी आहे त्यासाठी CA-125. हे गरजेचं नाही आहे की ते वाढलेलं आलं म्हणजे तुम्हाला कॅन्सर आहे. इट इज नॉट डायरेक्टली प्रपोर्शनल. वाढलेलं आलं मीन्स यू हॅव टू इन्व्हेस्टिगेट की कॅन्सर नाही आहे ना, अँड देन चॅनल ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे, निगेट करत जायचं. हां, आणि क्लिअर करून घ्या. सो दे आर प्रिफरेबली युज्ड इन 2 ways. एक स्क्रीनिंग पर्पज, म्हणजे मी 40 झालो म्हणजे माझं CEA, फिमेल असेल तर CA-125, PSA, ह्या सगळ्या करून घ्या. नॉर्मल आहे, ओके, नेक्स्ट इयर परत एकदा चेक करून घ्या. ते जर रिपोर्ट नॉर्मल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम यू डेव्हलप वन चार्ट की आता हे एवढंच आहे, एवढंच आहे, एवढंच आहे, अँड देन वन फाईन डे यू फाईन की CA वाढले, की नॉर्मल आहे 5च्या खाली, वर्षानुवर्ष केलं, 8व्या वर्षी 12-15 आलं. दिस इज द टाईम की नाव इन्व्हेस्टिगेट फर्दर. काही ॲबनॉर्मल प्रोसेस इनिशिएट झाली आहे तर कोलोनोस्कोपी करून बघून घ्या की आतडी सगळी क्लिअर आहे की नाही. जर काही कधी कधी इवन पॉलिपच्या स्टेजमध्ये पण CA वाढतं आणि पॉलिप डिटेक्ट झालं, तुम्ही कट करून बाहेर आले, एंड ऑफ स्टोरी. दॅट इज वेअर मार्कर्स प्ले इम्पॉर्टंट. ज्यांना ऑलरेडी कॅन्सर झाले, ट्रीटमेंट कंप्लीट केली, आता मार्कर्स नॉर्मल झाले, त्यांचं आम्ही रेग्युलरली CEA, PSA, CA-125 हे करत बसतो. आम्हाला पुढची एव्हरी डे, एव्हरी मंथली वी कॅनॉट डू CT स्कॅन किंवा PET स्कॅन. सो 3 months वी डू दिस सिम्पल ब्लड रिपोर्ट्स. कुठे पण डिव्हिएशन आलं, इट इज अ सिग्नल की यांना फर्दर इन्व्हेस्टिगेट करा, कधी पुढे परत आलं नाही आहे ना. सो दॅट इज वेअर दे हॅव अ व्हेरी इम्पॉर्टंट, दो इट हॅज टू बी सीन विथ अ लॉट ऑफ क्लिनिकल जजमेंट की वेदर इट रिक्वायर्स इंटरव्हेन्शन. कधी कधी मार्कर्स, इट ओनली बायोकेमिकल मार्कर्स वाढलेले आहेत, स्कॅन केलं, रिपोर्ट केलं, नॉर्मल आलं, वी कीप दॅम अंडर सर्व्हिलन्स, रेग्युलरली चेक करत बसा, बट दे आर व्हेरी इम्पॉर्टंट.
डॉक्टर, मी लास्ट प्रश्न विचारतो, शेवटचा प्रश्न विचारतो, की ज्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे किंवा ज्यांना कॅन्सरची भीती आहे, त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुमच्याकडनं एक धीराचा शब्द जर काही सांगायचे असतील, तर काय हो? तो बरा होऊ शकतो, लवकर टेस्ट काय काय तुम्ही त्यांना सी, फर्स्ट यू हॅव टू रिमूव्ह दिस फिअर की we are right now in a society where good treatment modalities, facilities, infrastructure is available. But discipline is the best aspect. की जर why do you want to reach to that point की मला कॅन्सर होणार, त्या फिअरमध्ये जाण्याची गरजच का? जर आत्ताच मी माझं लाईफस्टाईल, मी एवढं ह्या गोष्टी मला माहीत आहे की चांगल्या नाही आहे, एवढं माझं झोपणं गरजेचं आहे, मेंटेन द डिसिप्लिन, एवढं वॉक केलं रेग्युलरली, माझ्या हेल्थ, फोकस ऑन युअर हेल्थ, नथिंग इज अ बिगर प्रायोरिटी देन हेल्थ. एका ते वाईट झालं, बॉडीचं नॉर्मल एक इक्विलिब्रियम आहे, ते डिस्टर्ब नाही झालं तर ह्या गोष्टी पुढे येणार नाही. सो रादर दॅन बिईंग इन दॅट फिअर की जर झालं तर आणि मेडिक्लेम करून घ्या, हे करून घ्या, मॉडिफाय युअर ओन लाईफस्टाईल, लिव्ह अ सिम्पल लाईफ, डोंट ॲड स्ट्रेस. जेवढं जमते तेवढं यू कॅन नॉट कॉम्पीट की त्याच्याकडे जास्त आहे, माझ्याकडे कमी आहे, मी हे करून घेणार. नो, एव्हरीबडी हॅज कम हिअर विथ अ पर्पज, यू आर ओनली फॉलोईंग दॅट पर्पज. बी रॅशनल, बी प्रॅक्टिकल, don't make unreasonable expectations from yourself, stay in a channel, then you will be able to avoid a lot of unnecessary disturbances which are happening within you, and that will Great. prevent cancer. थँक्यू सो मच डॉक्टर, की तुम्ही हे सगळं डिस्क्राईब केलं, इनफॅक्ट इलिस्ट्रेट पण केलं. तर मी तुमचा आभार मानतो आणि मला आशा आहे की तुमच्या या सगळ्या बोलण्यातनं बऱ्याच लोकांना एक एका एका गूढ अशा पण अत्यंत जवळच्या अशा माहितीतल्या किंवा रोज वाचनात येणाऱ्या आजाराबद्दल एक दिशा मिळाली असेल, एक परसेप्शन त्यांचं तयार झालं असेल आणि ते पॉझिटिव्ह असेल. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमच्या एवढ्या कामातल्या वेळात मी काढून घेतली आणि तुम्हाला हे सांगायला इथे बोलवलं, तुम्ही आला त्याबद्दल मी आभारी आहे. थँक्यू. Thank you.